का झाडाच्या पारावर बसलेले आहात, झाडाच्या तळाशी पारावर बसलेले आहात आणि तुम्हाला एक बैलगाडी येताना दिसते आहे रस्त्याने. ज्या ठिकाणाहून बैलगाडी येताना दिसली तुम्ही असं म्हणायला लागलात की बैलगाडी येते आहे आणि तुमच्या समोर बैलगाडी आली आणि रस्त्याने निघून गेली आणि तुम्ही पाहता आहात बैलगाडी दिसेनाशी झाली. हा जो वर्तमान आहे बैलगाडीचं असणं हे तुमच्या समोर घडतं, पण त्याच झाडाच्या शेंड्यावर जो बसलेला असेल त्याला तुम्हाला बैलगाडी दिसायला लागली त्याच्या कितीतरी आधीपासून बैलगाडी दिसते आहे. जर तो म्हणेल की बैलगाडी येते आहे तर तुमच्या दृष्टीने ते भविष्य होईल की आता बैलगाडी येणार आहे, हे भविष्य होईल. कारण तुम्हाला दिसत नाहीये बैलगाडी येताना, पण त्याच्या दृष्टीने मात्र तो वर्तमान काळ आहे. त्याला दिसत आहे की एक काही पदार्थ, एक बैलगाडी येते आहे. आणि तुम्हाला दिसेनाशी झाल्यावर देखील त्याला ती तशीच दिसत राहील. तर त्यावेळेला तुमच्या दृष्टीने बैलगाडी येऊन गेली हा भूतकाळ जरी झाला तरी त्याच्या दृष्टीने वर्तमान काळच असेल. परमात्म्याच्या सत्तेच्या अंगाने हे जगत चालू वर्तमान काळच आहे. सतत एक चाललेली अशी घटना जगत या नावाची, त्याच्यामध्ये भूतकाळाचा संबंधच नाही. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, सतत सातत्याने असणारी अशी घटना. आमच्या 60, 70, 80 वर्षांच्या अशा जीवनामध्ये आम्ही या अंतिम सत्याबद्दल अनभिज्ञ राहण्याची शक्यता असते. ते सत्य त्याला समजतं जो वर बसलेला आहे. ज्याला व्यापक अंगाने समजतं त्याला हे सत्य खऱ्या अर्थाने प्रतीत होतं. ज्ञानेश्वर महाराज जे सद्गुरूंचं स्तवन करताहेत ते या भूमिकेतून करताहेत. स्वाभाविक रूपाने आत्म्या संबंधित जे वर्णन केलेलं आहे, अकर्ता, अभोक्ता, निर्लिप्त आणि एक उपाधीच्या रूपाने, औपाधिक रूपाने असं एक वर्णन केलं जातं. तो कर्ता आहे, भोक्ता आहे, तो द्रष्टा आहे. आपल्याला कर्ता, भोक्ता, द्रष्टा या अंगानीच सवय आहे. याच्यापेक्षा वेगळं दर्शन आपल्याला नाही. असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे, या वर्णनाला आपण अद्भुत असं म्हणतो. असं वर्णन कोणी करू शकणार नाही असा आपला भाव आहे. याचं कारण आपण इंद्रियांच्या जगतामध्ये राहतो. त्या जगतामध्ये या सर्व गोष्टी एक मोठी प्रतिभेची उंची समजली जाईल, पण ती खरी म्हणजे वस्तुस्थिती असावी. म्हणून जर ज्ञानेश्वर महाराजांना कोणी म्हणायला गेलं की काय मोठं वर्णन केलंय, तर ते असं म्हणतील की ही वस्तुस्थिती आहे. मी काही मोठं वर्णन केलेलं नाही, जे आहे तसं वर्णन मी केलेलं आहे. म्हणून एक आत्माच जरी सत्य असला तरी देखील एकाच अधिकरणाची जेव्हा दोन रूप आपल्याला पाहायला मिळतात, एक उपाधीच्या अंगाने नटलेलं रूप आणि एक नित्य शाश्वत चिरंतन असं स्वरूप, तेव्हा ही दोन रूप एकाच पदार्थाची पण वेगळी वेगळी अशी रूप दिसायला लागतात. जेव्हा एकाच पदार्थाची अशी दोन रूप दिसतात तेव्हा कोणतं तरी एक रूप सत्य असलं पाहिजे आणि कोणतं तरी एक रूप असत्य असलं पाहिजे. जर स्फटिक घेतला तर त्या स्फटिकाचं स्वाभाविक रूप स्वच्छ पांढरं असं राहतं. आणि तोच स्फटिक जर एखाद्या
जास्वंदीच्या फुलाच्या शेजारी ठेवला तर जास्वंदीच्या रंगासारखा तो भासतो, अथवा वेल्वेटच्या कापडावर जर ठेवला, निळ्या वेल्वेटच्या कापडावर तो ठेवला तर तो निळा भासतो, तांबड्या कापडावर ठेवला तर तो तांबडा भासतो. कापडाच्या सन्निधानामुळं त्या स्फटिकाला आलेलं जे रूप आहे तर ते रूप त्या स्फटिकाचं उपाधीच्या अंगाने नटलेलं असं रूप समजलं जातं. आणि त्याचं एक निरुपाधिक रूप आहे, स्वाभाविक रूपाने नटलेलं असं त्याचं एक स्वरूप आहे. पाणी स्वाभाविक अंगाने शीतल आहे आणि जर त्याला उष्णता दिली तर त्याच्यातून वाफ निर्माण होते. असं वाफ निर्माण होणारं, बाष्प निर्माण होणारं असं पाण्याचं स्वरूप हे उपाधीच्या अंगाने नटलेलं असं स्वरूप समजलं जातं. आणि स्वाभाविक स्वरूप शीतल असं आहे. जर उष्णता दिली तर पाणी प्रसंगी उष्ण होतं, पण त्याचं स्वाभाविक स्वरूप ते नाही. तसा आत्माच खरा, पण तो आत्मा ज्या वेळेला जीवरूपानी, जीवभावानी देहामध्ये प्रविष्ट होतो तेव्हा सर्व इंद्रियांचे व्यवहार त्या आत्म्याच्या माथ्यावर मारले जातात. जीवरूपानी नटल्यानंतर, जीवरूपानी देहात आल्यानंतर सर्व देहेंद्रियांचे व्यापार तो करताना दिसतो. असं असल्यामुळं जेव्हा दृष्टीच्या अंगाने तो पाहतो तेव्हा त्याला द्रष्टा असं म्हटलं जातं. जेव्हा तो स्पर्श करतो एखाद्या गोष्टीला तेव्हा तो स्पर्श करणारा असं समजलं जातं. जेव्हा अंतःकरण वृत्तींच्या अंगाने तो कोणत्या तरी ज्ञानाला प्राप्त होतो तेव्हा तो ज्ञाता असं समजलं जातं. जेव्हा श्रवणाच्या अंगाने काही ऐकतो तेव्हा त्याला श्रोता समजलं जातं. वस्तुतः इंद्रियांच्या नादी लागल्यामुळं किंवा इंद्रियांच्या बरोबर असल्यामुळं मूळ आत्मा पण जीव रूपाला आलेला तो द्रष्टा होतो, श्रोता होतो, ज्ञाता होतो, बोलणारा होतो, वक्ता होतो. अशा अनेक भूमिका आत्माच बजावायला लागतो. पण जर आत्म्याचं वर्णन करायला गेलं तर जो श्रोता आहे, जो द्रष्टा आहे, जो वक्ता आहे त्याचं वर्णन करून चालणार नाही, कारण तो उपाधीच्या अंगाने औपाधिक झालेला आहे. जर या उपाधींपासून त्याला वेगळा केला तर त्याचं जे स्वरूप राहील, स्वाभाविक स्वरूप, हे त्याचं स्वरूप राहील आणि या स्वरूपाचं वर्णन होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मौन गा तुझे राशी नाव. का म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? तर अशा करता म्हणतात की त्याला उपाधींपासून जर वेगळा केला तर उपाधींपासून वेगळा झालेला असा तो कोणत्याही वर्णनाला पात्रच होत नाही. म्हणून मौनामध्ये त्याचं वर्णन होईल. तो बाह्य आणि बाष्कली यांचा संवाद उपनिषदांमध्ये जो आलेला आहे, बाष्कलींजवळ बाह्य गेल्यानंतर शिष्य भावानी हात जोडून बाष्कलींना अशी विनंती करतो की मला आत्म्यासंबंधी काही सांगावं. आणि ती विनंती ऐकल्यानंतर बाष्कली जसे आहेत तसेच बसून राहिलेले पाहून थोड्या वेळाने पुन्हा बाह्य त्यांना म्हणतो की मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही आत्म्यासंबंधी मला काही सांगा, तुम्ही मला आत्म्याचा उपदेश करा. त्यावेळेला देखील बाष्कली तसेच बसून राहिलेले असे पाहून थोडा वेळ लोटल्यानंतर बाह्य पुन्हा एकदा तसाच प्रश्न विचारतो. तेव्हा बाष्कली असं म्हणतात की मगाचपासून मी सांगतो आहे पण तू ऐकू शकत नाहीयेस. त्याच्या संबंधी न बोलणं हेच त्याचं वर्णन आहे. मगाचपासून मी तुला सांगतो आहे पण तू ऐकू शकत नाहीयेस. एखादी गोष्ट समजण्यासाठी म्हणून ज्या सहाय्याची आपल्याला आवश्यकता असते, समजा आपल्याला प्रकाश समजायचा असेल तर आपल्याला नेत्राची आवश्यकता आहे.
जर नेत्र नसतील तर प्रकाश समजणार नाही. आणि प्रकाशाच्या सापेक्ष अंधकार असल्यामुळं आंधळ्या माणसाला अंधकार देखील समजत नाही. अंधकार ही काय गोष्ट आहे हे ज्यांनी प्रकाश पाहिलेला आहे त्याला समजतं. दृष्टीहीन माणसाला जसा प्रकाश म्हणजे जन्मजात जर दृष्टीहीन असेल, ज्यांनी कधी प्रकाश पाहिला नाही तो अंधारही पाहत नाही. अंधारी हा हे देखील पाहण्याचा विषय आहे. जसा प्रकाश हा पाहण्याचा विषय आहे तसा अंधार देखील पाहण्याचा विषय आहे. पण जर तशा प्रकारचं इंद्रिय नसेल तर प्रकाश देखील दिसणार नाही आणि अंधार देखील दिसणार नाही. जर श्रवणच नसेल, शब्दच ऐकू आला नसेल, बहिरा असेल, बधीर असेल, ज्यांनी कधीही शब्द ऐकला नाही त्याला शब्दाचीही कल्पना येणार नाही आणि निशब्दाची देखील त्याला कल्पना येणार नाही. ज्याला ऐकू येतं अशी माणसं निशब्द म्हणजे मौन असं समजतात, तर त्याच्या पक्षी निशब्द हे कोणतंही मौन नसतं. निशब्द हे त्याच्या पक्षी अमन नसतं. ऐकू येणाऱ्या माणसाचे शब्द जर बंद झाले तर त्याला अमन दशा प्राप्त होते. पण त्याच्या जाणीव घेण्याच्या प्रेरणा निराळ्या असल्यामुळं शब्दाच्या साहाय्याने शब्द नाहीसा झाल्यानंतर तो अमन होऊ शकत नाही. त्याच्या मनाला ज्या ठिकाणाहून प्रेरणा मिळत असतात त्या प्रेरणाच निराळ्या आहेत. असं असल्यामुळं त्याच्या बाबतीत या गोष्टी व्यर्थ राहतात. अमन, निशब्द या गोष्टी व्यर्थ राहतात. त्याला ज्या अंगाने तो जाणीवा मिळवतो त्या गोष्टीत जाणून बुजून अनभिज्ञ व्हायला लागेल. ते त्याच्या पक्षी ध्यान असेल. त्याच्या अंगाने असणारं ध्यान, त्याचं स्वरूप हे त्या पद्धतीचं असेल, मग तो अमन होईल. थोडक्यात असं की सर्व इंद्रिय ज्या पद्धतीने जाणतात त्या पद्धतींच्या बाहेर आल्याखेरीज आत्म्याचं खरं निरुपाधिक स्वरूप समजत नाही, समजणं शक्य होत नाही. असं असल्यामुळं जोपर्यंत ध्यानाची प्रेरणा अंतःकरणामध्ये आहे, मी ध्यान करेन आणि ध्यानाने मी त्याला प्राप्त करून घेईन अशी जोपर्यंत सातत्याने आठवण आहे, सातत्याने स्मरण आहे, तोपर्यंत जो ध्यान सुये मानसी तरी तू नाही त्याचे देशी, तर तू त्याच्या ठिकाणी विद्यमानच राहत नाहीस. तू सुटून जातोस. तो शोधत राहतो आणि तू सुटून जातोस. ध्यानही विसरे तेणेशी वालभ तुझं. पण ध्याता आपण ध्यान करायला बसलेले आहोत हेही विसरतो. आणि ध्येय स्वरूप अशी कोणती गोष्ट त्याचं आलंबन देखील विसरून जातो. तेव्हा ही घटना सहज स्वाभाविकरित्या अशी घडते. जेव्हा तुमच्या मनाचं अमन होतं, वृत्तीरहित अशी स्थिती तुम्ही प्राप्त करून घेता, तेव्हा तुम्ही हेही विसरून जाता की आपण ध्यानाला बसलेले आहोत आणि आपल्या समोर काही एक ध्येय आहे, परमात्मा या नावाचं. आणि जेव्हा तुम्ही हे विसरता, जेव्हा मनाचं अमन होतं, वृत्ती नाहीशा होतात, वृत्ती शून्य अशी स्थिती प्राप्त होते, तेव्हा आपला आपण आत्मा आविर्भूत होतो. स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान असे शास्त्रांचे शब्द आहेत. आत्मा हा स्वसंवेद्य आहे. त्यामुळे संवेदना घेण्याच्या सर्व माध्यमांचा जर त्याग घडला, डोळ्यांचा त्याग, कानांचा म्हणजे कानांकडून जे ऐकू येईल त्याच्या ज्ञानाचा त्याग, स्पर्शाचा त्याग, बोलण्याचा त्याग, ध्यानात काही खायचं नाहीये, चघळायचं नाहीये, या दोन्ही गोष्टींचा त्याग,
मनाचा त्याग, तर्काचा देखील त्याग असं जेव्हा होईल तेव्हा या सर्व गोष्टी जेव्हा सुटून जातील तेव्हा तो स्वसंवेद्य आत्मा स्वयं एव प्रतीत होतो असं शास्त्र म्हणतं. समर्थांनी याबद्दल अतिशय सुंदर, अतिशय नेटकं असं सांगितलेलं आहे. जणू उपनिषदांशी स्पर्धा समर्थांनी केलेली आहे आणि उपनिषदांनाही मागं टाकलेलं आहे. समर्थ असं म्हणतात, जे आठविताची विसरीचे, का जे विसरोनी आठविचे, जाणोनिया नेणीचे परब्रह्म ते. जर आठवू गेलं, त्याच्या संबंधी चिंतन करून गेलं तर तो चिंतनात सापडत नाही, विसर पडून जातो, आत्मा प्रतीत होत नाही. ते आठविताची विसरीचे, का विसरोनी आठवीचे. पण त्याला प्राप्त करण्याची खूण म्हणजे आपण चिंतन देखील विसरलो, शब्द देखील विसरलो तरच तो प्राप्त होतो. त्यास न भेटता होये भेटी. त्याला जर भेटायला गेलं तर तो कदापि भेटत नाही. जो कायम भाव ठेवतो की मला आता प्राप्त होईल का, मग प्राप्त होईल का, अर्धा तास झाला अजून नाही प्राप्त झाला, पाऊण तास झाला अजून नाही प्राप्त झाला. शेजारी टीव्हीवर गाणी लागली याचा अर्थ 8 वाजले अजून नाही प्राप्त झाला. वेळेची जाणीव आहे. अजून बसलेलो आहे, अजून नाही मिळाला असं वाटत आहे. आता तो कधी प्राप्त होईल तर तो प्राप्त होणार नाही. त्यास भेटो जाता, त्यास न भेटता होये भेटी. भेटो जाता पडे तुटी. भेटण्याचा प्रयत्न केला की अंतर हे निश्चितच आहे. आणि तुम्ही एरवी ज्या माध्यमातून भेटता त्या माध्यमांना जर तुम्ही विसरून गेलात, न भेटता मनाने भेटायचं नाही असं जर तुम्ही ठरवलं, मनच नाहीसं करून टाकलं, तर्काने भेटायचंच नाही असं जर ठरवलं, तर्क नाहीसा केला, वृत्तींनी भेटायचंच नाही, वृत्ती शून्य स्थिती प्राप्त करून घेतली, तर मग भेटायला जाण्याचा भाव देखील नाहीसा होऊन जाईल. कारण हा भाव देखील या सर्व माध्यमातूनच निर्माण होतो. त्यास न भेटता होये भेटी. भेटो जाता पडे तुटी. ऐसी हे नवल गोठी मुकेपणाची. शब्दही तसेच आहेत, ज्ञानोबांसारखेच आहे. अशी ही मोठी नवल गोष्टी आहे, मुकेपणाची गोष्टी. ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना काही केल्या. त्याला साध्य करून जर घ्यायचं झालं तर कदापि साध्य होत नाही. आणि म्हणून सोडायचं असं म्हटलं तर तुम्ही त्याच्यामध्येच असता, तुम्ही त्याला सोडू शकत नाही, त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. कारण तुम्ही ज्या मनाने चिंतन करता त्या मनाचा प्रेरक तो आहे. त्याला मनाचं मन, कानाचाही कान, डोळ्याचाही डोळा, हृदयाचंही हृदय, वाचेचीही वाचा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला सोडू शकत नाही. पण साधायला जर गेलात तर तुम्हाला त्याला साधता येत नाही. ते असतची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे जेथे तेथे. पाहण्याचा भाव न धरता जर तुम्ही पाहायला लागलात, आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, तर मात्र दर्शन यथार्थत्वानी होतं. आम्हाला जे दिसतं तर ते डोळ्याच्या अंगाने दिसतं. डोळ्याच्या आत एक अंतःकरण वृत्ती आहे, त्याच्या अंगाने दिसतं. आमचं पाहणं हे बायस आहे. आम्ही इंद्रियांच्या चष्म्यांमधून पाहतो. त्यामुळं एखादा पदार्थ जसा आहे तसा, म्हणजे नॉर्मल 6x6 अशी साईट,
परमार्थाच्या दृष्टीने आमची नाही. एक काठी जर पाण्यामध्ये उभी केली तर पाण्यात बुडालेला जो काठीचा भाग आहे त्याच्यापासून येणारे प्रकाश किरण देखील आमच्या डोळ्यांपर्यंत येतात आणि पाण्याच्या वर असलेला तिचा जो भाग आहे त्याच्यापासून देखील येणारे प्रकाश किरण आमच्या डोळ्यापर्यंत येतात. पण ती काठी आम्हाला मोडलेली आहे अथवा तिरकी आहे असं भासतं. पाण्यात असलेली काठी आम्हाला तिरकी भासते, मोडलेली भासते. याचं कारण पाण्यातून येणारे प्रकाश किरण हे थोडे वळून आमच्यापर्यंत येतात, म्हणून आम्हाला ते थोडी काठी तिरकी भासते. जे आमच्या डोळ्यांचं जे दर्शन आहे त्याच्या या मर्यादा आहेत. आमच्या इंद्रियांच्या या ज्या मर्यादा आहेत या मर्यादांमधून आम्ही विश्व पाहतो. जर या इंद्रियांना बाजूला सारून, इंद्रिय भाव बाजूला सारून, देहाचा भाव बाजूला सारून आम्ही जर विश्व पाहायला गेलो तर विश्व या नावाचा पदार्थ न दिसता परमात्मा या नावाचा पदार्थ दिसतो. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, चतुर्भुज नर नारी, अशा प्रकारे वर्णन संतांनी केलेली आहेत. एकदा पाहणाऱ्याच्या ठिकाणी असणारा इंद्रियांचा, मनाचा, बुद्धीचा अभिमान बाजूला सारला गेला. जो पाहतो आहे, ज्याच्या योगाने ज्ञान होत आहे आत, त्या ठिकाणी जर अबोध नसेल, त्या ठिकाणी जर बोध निर्माण झाला असेल तर पाहण्याच्या माध्यमातून देखील परमात्माच दिसायला सुरुवात होईल. म्हणून समर्थ म्हणतात की ते असतची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे जेथे तेथे. तेथे उपाये तोची अपाये आणि अपाये तोची उपाये. हे अनुभवे वीण काये उमजो लागे. पुढे ते असं म्हणतात, ते नुमजताच उमजे मी जाणलं. या भावाखेरीजच ते जाणलं जातं. ते नुमजताच उमजे, उमजोन काहीच नुमजे. हे सगळं घोटाळ्यात पाडणार आहे. ते वृत्ती विण पाविजे निवृत्ती पद. तुम्ही अशा करता घोटाळ्यात पडू शकता की तुम्ही मनाच्या अंगाने ऐकाल, शब्दाच्या अंगाने ऐकाल आणि तुमच्या जाणीवेच्या ठिकाणी जे काही बोललं जात आहे त्याचं खरं खोटं करून पाहाल तर तुम्ही घोटाळ्यात पडाल. पण तुम्ही जर असं ऐकाल की हे जे शब्दाचं माध्यम आहे, कानावर येणारं, ज्या माध्यमातून काही अर्थ प्रतीत होतो आहे, तो अर्थ ज्याला प्रतीत होतो आहे ते श्रवण ज्याला घडतं आहे तो हा त्या श्रवणाच्या माग आहे. जो अर्थ आहे ज्याला प्रतीत होतो आहे तो या अर्थाच्या देखील माग आहे, त्याला समजून घेणारा. या भावाने जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही आता या क्षणाला देखील एका ट्रान्सच्या स्थितीमध्ये जाणं सहज शक्य आहे. एका इंद्रिय भावांच्या पलीकडे जाणं सहज शक्य आहे. याच्यात अशक्य काही नाही. ऐकत असतानाच ऐकण्याच्या पलीकडे जा. शब्द कानावर येत असतानाच शब्दांच्या पलीकडे जा आणि तेव्हा त्या ठिकाणी कदाचित तुम्हाला समजून जाईल की मी हे यथार्थत्वाने जाणलं. समर्थ त्याबद्दल सांगतायत, ते नुमजताच उमजे उमजोन काहीच नुमजे. ते वृत्ती विण पाविजे निवृत्ती पद. ऐकत असताना देखील वृत्ती नाहीशा होऊ शकतात. इतकी तादात्म्यता असू शकते की त्यावेळेला ऐकण्याची जी वृत्ती आहे तीही नाहीशी होते. शब्दाचे जे अर्थ आहेत ते अर्थ थेट वृत्ती ज्ञान न होता आत्मभावातच घेऊन जातात.
ते ध्यानी धरिता न ये, चिंतनी चिंतावे ते काये, मनामध्ये न सामाये परब्रह्म ते. समर्थ म्हणतात हे ज्ञान दृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संगत त्यागे. संग सोडावा आपुला, मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा. देहीच विदेह होणे, देह असतानाच विदेह स्थिती प्राप्त करून घेणं. देहीच विदेह होणे, करून काहीच न करणे. जीवनमुक्ताची लक्षणे, जीवनमुक्त जाणे. अशा पद्धतीने एका मोठ्या उंचीवरून ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की जो ध्यान सुये मानसी, तया लागी नाही तू त्याचे देशी, ध्यानही विसरे तेणेशी वालभ तुझ. मात्र हे समजून घेण्यासाठी देखील रोज साधना करायला पाहिजे. एक विशिष्ट समज साधनेने निर्माण झाली पाहिजे. साधनेनेच निर्माण केली, श्रवणाने आणि साधनेने, ध्यानाने ही समज निर्माण. शब्द कसा सोडावा, वृत्ती कशी सोडावी, मनाचा त्याग कसा करावा, हे नुसतं ऐकून समजणार नाही, हे ध्यानाला बसून समजेल. जो हे अशा पद्धतीने समजून घेईल त्याची समज खऱ्या अर्थाने विकसित होईल आणि मग त्याला ज्ञानेश्वर महाराजांचे हे शब्द समजणं देखील कठीण जाणार नाही. जर समजच नसेल तर मात्र सर्व काही व्यर्थ होऊन जाईल. एकदा भरजरी शालू नेसून एक अडाणी अशी भगिनी एका स्टुडिओ मध्ये गेली आणि तिने त्या फोटोग्राफरला असं विचारलं की हा भरझरी शालू नेसून माझा जर फोटो काढला तर फोटो केवढ्याला देणार. तर तो असं म्हणाला की 25 रुपयाला 3 कॉपीज, 3 प्रती 25 रुपयाला 3. ती म्हणाली बापरे, फारच किंमत दिसते, त्याच्याऐवजी आपली मी साधं लुगडं नेसून येते. समजच नाही, समजच बेताची. असं असेल त्याला मात्र हे काही कळणार नाही. जो ध्यान सुये मानसी, तया लागी नाही तू त्याचे देशी, ध्यानही विसरे तेणेशी वालभ तुझ. ही भाषाच समजणार नाही की ध्यान कसं विसरायचं, ध्यानाला बसा असंही म्हणायचं आणि ध्यान कसं विसरायचं, मौनाने वर्णन कसं होऊ शकेल. तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे. नांदे असं शब्द वापरलेला आहे. सर्वज्ञपणाने नांदतो. जो तुझं वर्णन करू शकतो तो सर्वज्ञपणाने नांदतो. मागच्या वेळेला मी म्हटलेलं होतं की मोठ्या प्रसन्नपणे प्रासादिक वाणीने त्याचं वर्णन केलं म्हणजे जर ते वर्णन आपल्याला समजलं असं होत नाही. ते वर्णन आपल्याला कसं समजायचं. सर्वज्ञपणाने हात उंचावून आशीर्वाद देणं, घातलेले हार प्रसाद म्हणून श्रोत्यांमध्ये भिरकावून देणं, असं केल्यामुळं थोडाच सर्वज्ञ होतो. सर्वज्ञपणाने नांदतो असे शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेले आहेत. जो सर्वज्ञ होतो तो कसा लीन होतो, कसा निरहंकारी होतो, स्वामीजींकडे आपण पाहिलेलं आहे, त्यांचं चरित्र आपण पाहिलेलं आहे. श्रीधर स्वामी महाराज कसे होते, त्यांचे नुसते डोळे जरी पाहिले, नुसते डोळे, तरी लक्षात येतं की किती स्वच्छ नजर असू शकते. कसलीच कामना नाही, कसलीच अभिलाषा नाही. आतली तृप्ती पूर्णपणाने सर्व इंद्रियांवर उमटलेली असं जीवन असू शकतं, असं जीवन असू शकतं. पण हे जीवन सर्वज्ञपणाने नांदत नाही.
त्यांचं जीवन संपूर्णपणाने त्यागावर आधारित होतं, देहाला कष्ट देण्यावर आधारित होतं, देहे दुःखते सुख मानित जावे असं आधारित होतं. देहाचे चोचले एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जर आपण पुरवायला लागलो तर आत्मज्ञान होणं सर्वथैव अशक्य आहे. मग तुम्ही कोणीही असा, आत्मज्ञान होणं सर्वथैव अशक्य आहे. असं असल्यामुळं त्या मर्यादांमध्ये ते भान ठेवूनच जो राहतो तर तो सर्वज्ञपणाने असा नांदत नाही, तो मोठा लीन होऊन असतो, मोठा नम्र होऊन असतो. रामकृष्ण कसे होते, स्वरूपानंद कसे होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अशा पंडितांना तो सिद्ध असताना तो सिद्ध आहे हे न जाणता मोठा सर्वज्ञाचा आविर्भाव घेऊन जगात वर्तन करणारे असं नाव देतात. आणि त्याच्या विरुद्ध वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी, वेदांनी एवढं वर्णन केल्यानंतर देखील वेद नेती नेती असं म्हणाले नम्रपणाने. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव, दिससी तेतुली माव, भजो काही. दैविके सेवकू हो पाहो, तरी भेदिता द्रोहो जिला हो, म्हणून आता काही न हो तुझ लागीजी असं म्हणतात. जै सर्वथा सर्वही नोहीजे, तै अद्वया तू ते लाहीजे, हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. पण मी मात्र जाणलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुला कसं प्राप्त करायचं हे मी जाणलेलं आहे असं म्हणतात. जै सर्वथा सर्वही नोहीजे, सर्व थैव सर्व काळी सर्व वेळी. जै सर्वथा सर्वही नोहीजे, मी आहे असा भावच नाही असं सर्व काळ जर राहिलं तर तै अद्वया तू ते लाहीजे, तर अद्वय अशा तुला प्राप्त करता येतं. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. हे तुझं तुला प्राप्त करण्याचं वर्म मी जाणून बोलतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी नुरोनी वेगळेपण रसी भजी नले लवण, तैसे नमन माझे जाण. बहु काय बोलो. नमस्कार करत असताना रसाच्या ठिकाणी लवण म्हणजे मीठ, भजीन नल म्हणजे एकरूप होऊन जसं जातं तसा माझा नमस्कार आहे. मी नमस्कार करत असताना मनाने, बुद्धीने, भावाने, अंतःकरणाने तुमच्याशी एकरूप होऊन जातो. अशा भावाने जर नमस्कार केला तरच नमस्कार साधू शकतो. बहु काय बोलो, आता रिता कुंभ समुद्री रिगे, तो उचंबळत भरोनी निगे. का दशी दीप संगे दीपूची होय, तैसा तुझिया प्रणिती, मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती. आता आणि न व्यक्ती गीता धुतो. रिकामा कुंभ समुद्रामध्ये जर बुडवला, रिता कुंभ समुद्री रिगे, तो समुद्रात गेल्यानंतर उचंबळत भरवणी रिगे, तो उचंबळत पाण्याने भरून परिपूर्ण होत बाहेर येतो. का दशी दीप संगे दीपूची होय, दीपाच्या संगाने वात ही दीपच जशी होऊन जाते, तैसा तुझिया प्रणिती, मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती. वात आपल्या स्वतःला जाळून दीप होते. कुंभ आपलं रितेपण टाकून परिपूर्ण होतो. तसा
मी तुमच्या सानिध्यात राहून तुमच्या भावानी भरून गेलेलो आहे. आता मी या नावाचा पदार्थच शिल्लक राहिला नाही. तैसा तुझिया प्रणिती मी पूर्ण जाहलो, श्री निवृत्ती आता आणि न व्यक्ती गीतार्थ होतो. हे 17व्या अध्यायाचं गुरुस्तवन होतं. हरी हरी. एका तऱ्हेने गुरुपौर्णिमा झाल्यानंतर आणि गुरुपौर्णिमेची आपल्याला सगळ्यांना नको असणारी अशी सुट्टी संपल्यानंतर, म्हणजे एक मोठा उत्सव झाला की आपण 5-7 दिवस केंद्राला सुट्टी देतो. सर्वसामान्यपणाने साधक विश्वाला ही सुट्टी नको वाटते. आपण कार्यकर्त्यांच्या अंगाने ही सुट्टी देत असतो. खूप दमून गेलेली असतात मंडळी, म्हणून आपण ही सुट्टी देतो. तसंच या सुट्टी देण्याचा अजून एक या काळामध्ये जे भाव निर्माण झालेले असतात, तर ते भाव आपल्या ठिकाणी आपण मुरवायला शिकलं पाहिजे. म्हणून आपल्याला एक 8 दिवस ते भाव मुरवता येतात का, त्या भावातच राहता येतं का, हे पाहण्यासाठी देखील आपण सुट्टी देत असतो. पण त्या सुट्टीमधून आपण आज केंद्र सुरू झाल्यानंतर पुन्हा गुरुस्तवनच सुरू झालं. त्यामुळं गुरुपौर्णिमेचा जो एकूण प्रभाव आपल्या ठिकाणी होता तो जसाच्या तसाच कायम राहिला. आपल्या बाबतीत गुरुपौर्णिमा ही नित्य नूतन अशीच आहे. तशी रोजच गुरुपौर्णिमा आहे. उदयली नित्य गुरुपौर्णिमा असंच त्याचं स्वरूप साधकाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने असलं पाहिजे. आपण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे स्तवन आणि वर्णन लक्षात घेऊन त्या तऱ्हेने त्या उंचीवरून नमन करण्याचा सातत्याने अभ्यास करत राहूया. हरिओम तत्सत. शांति शांति शांति.